तरुण होता. आता सध्या इथं कुलूप लावलेलं आहे या घराला. मात्र घटना काय घडली होती आणि प्रत्यक्षदर्शीने जे लोक होते ते काय घटना नेमकं कशी घडली, त्यांना काय बघितलं, नेमकं काय समजलं. हे जे शेड आहे याचं पूर्वेला तोंड आहे या घराचं, इकडं दार बसवलेलं आहे आणि हे पत्र्याचं शेड असल्यामुळे इथं आतमध्ये मृतदेह पडल्यामुळे त्यांनी दरवाजा नाही उघडला. त्याच्यामुळं सकाळी हे फाडून काढलं पत्र्याच्या. जवळ दाखवा कॅमेरा इथं. हे बघा, हे जे शेड आहे ना, हे ह्या पत्रा फाडला आणि आतमध्ये चौकशी करण्यासाठी शेजाऱ्या पाजाऱ्यांनी चौकशी केली. मात्र बाहेर न आल्यामुळं कोणी घराच्या संशय आला आणि त्यांनी हा जो पत्रा आहे ना, हा पत्रा फाडला आणि याच्यामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इथं तिघांचे मृतदेह त्यांना आढळले. मुलगा गळफास घेतला होता मुलानं आणि त्याची पत्नी जी होती आणि लहान छोटा मुलगा होता तो खाली मयत अवस्थेमध्ये होता. आता नेमकं कारण काय आणि कशामुळे मृत्यू झाला त्याचं आणि कारण स्पष्ट झालेलं नाही. हे जे तिन्ही प्रेत आहेत ते आता पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यामध्ये नेलेलं आहे त्यांना. मात्र त्यापूर्वीच आम्ही इथं पोहोचलोय. आणखीन प्रेत गावामध्ये आलेलं नाही. मात्र घटना काय घडली होती आणि घटनेबाबत त्यांच्या नातेवाईकांना काय वाटतंय. मुलीचे वडील आहेत हे, इकडे दाखवा कॅमेरा. आता ह्यांनीच हे सकाळी जे पत्राचं आहे ना, हा पत्रा हा ह्यांनी स्वतः कापलेला आहे. पत्रा फाडला. नेमकं काय घटना घडली होती दाखवणार. मात्र परत एकदा कॅमेरा आतमध्ये दाखवूया आपण. इथं बघा, इथं बाज टाकलेली आहे जवळ आहे. जे आतमध्ये दृश्य दिसतंय ते सांगतो मी तुम्हाला. इथं बाज आहे, इथं ओढणी आहे, इथं वह्या दिसतात, पॅड पण दिसतोय एक परीक्षेचा, कपडे आहेत पडलेले, तिकडे पलीकडे सतरंजी पडलेली आहे, कूलर आहे. आतमध्ये कॅमेरा दाखवला, कूलर वगैरे घरामध्ये दिसतंय, पत्र्याचं शेड आहे आणि हे जे घरातलं साहित्य आहे हे दिसतंय आपल्याला इथून. आता आतमध्ये जाणार नाहीत आपण, कारण पोलिसांना काय अडचण येऊन म्हणून आपण बाहेरून सगळं दाखवतोय. घटना नेमकं खरी काय घडली होती आणि सत्य वास्तव परिस्थिती काय बघूया आपण. काय नाव आहे तुमचं? साहेबराव बाजीराव माडिक. गाव तुमचं हेच आहे का? हेच. बरं. हे पत्र तुम्हीच फाडला स्वतः? हो, मीच फाडला स्वतः. बरोबर. काय प्रकरण झालं होतं बरं अलीकडे जरा नेमकं हे जे प्रकरण घडलं होतं हे ही जी आहे ती तुमची मुलगी आहे बरोबर आहे? काय नाव आहे मुलीचं? तेजश्री. बरं. कधी लग्न झालं त्यांचं? आता 2-4 वर्ष झालं होऊन. लव्ह मॅरेज झालं त्यांचं. बरं. प्रेम प्रकरण होतं का त्यांचं? होतं. किती वर्षापूर्वी लग्न झालं त्यांचं? तरी 4 वर्ष झालं असेल अंदाजा माझा. मुलगा कुठला आहे तो? हितलाच आहे, पावितलाच आहे. काय नाव होतं मुलाचं? लक्ष्मण मारुती जातो. बरं. इथंच राहतात ते? इथं त्यांना आई वडील आहेत? ते. बरं. मग नेमकं ही जी प्रकरण आता ही सकाळची जी घटना आहे कशी कळाली तुम्हाला? तुम्ही कुठे होते त्यावेळेस? कामाला होतो खांबसवाडला. तिथून मला माझ्या भावानं बोलवून घेतलं. तुमच्या? रामहरी बाजीराव माडिक. मग त्यांना म्हणलं, अरे आपली मुलगी कवड उघड नाही. मी म्हणलं, बघा हाका मारून. पोरला हाका मारा, बारक्या उठतंय. त्यांनी तर नाही म्हणले, काय बी झालं तर काय उठाना गेलंय. मग पुन्हा कामावून मी इथं आलो. मी इथं आलो तर मी बी हाका मारल्या, तरी बी काय हे उठले नाही. मग पुन्हा गावातल्या पाटलाला एका फोन केला, पंचायतच्या माणसाला. त्यांना म्हणलं, काय घाबरू नका म्हणला तुम्ही, आपण रेल बघितल्याशिवाय तर आपल्याला कसं कळणार आणि आपण काय वर येणार. मग त्याच्यापेक्षा तुम्ही कवाड मोडा. मग कवाड मोडायला काय चान्सच नव्हता. म्हणून इथं थोडं पत्र्याला सांधा दिसल्यामुळे थोडा पत्रा वाढला. मी हात घालून बघितलं तरी बी काय हात तिथवर जायना. पुन्हा आणि थोडा फाडला. पुन्हा बघितलं तर फाडलाय पत्रा? काय नाही, हे काही दांडकाळ घातलं मी. आणि पुन्हा त्यानं जरा थोडा वाकडा केला आणि हात घातला तरी बी हातमध्ये जायना गेला. आणि थोडा पत्रा वाकडा केला, पुन्हा हातमध्ये घातला. बाळा बाळा म्हणून केसाला हात लावला मी मुलीला, तर ताटल्यासारखं दिसलं. अरे म्हणलं ही गेलंय. पुन्हा आणि थोडा फाडला मी, तर ती मला सुरुवातीला ती मुलगी तुमची कुठं? मुलगी ह्या ठिकाणी होती. दाखवा कॅमेरा जवळ दाखवा. मुलगी हात लांबून दाखवा, हात लागायला. लहान मुलगा होता. कुठं? ह्या का इथं उसवाशी पाशी. आणि ती मुलगी तुमच्या अलीकडल्या कडेला होती? अलीकडल्याकडे. आणि छोटं बाळ कुठं होतं? पलीकडल्या कडेला होतं. त्याचं मुंडकं तिच्या हातावर असं दिलं होतं. म्हणजे बाळाचं मुंडकं बाळ हातावर होतं. अशी दोन्ही अशी झोपलेली होती. एक मुलीचा हात तिकडं होता आणि एक हात तिकडं होता. पांघरून फिंगरून घेऊन झोपलेली होती. पुन्हा थोडा अंगावर पांघरून होतं? हो, आता अंगावर पांघरून. पुन्हा थोडा आणि उघडला, ती मला हुबाऱ्यासारखं दिसलं. कुठं? तिथं डब्यापाशी फाशी घेतल्या ठिकाणी. अरे म्हणलं, नालाय खुबारलंय म्हणलं, नि उघड नाही गेलंय म्हणलं. पण आणि थोडा फाडला. अरे म्हणले फाशी घेतली. काय करणं असेल बरं त्यांची? काय माहिती, आता त्यांच्या जीवाला माहिती, आपल्याला काय माहिती. त्यांचा वाद वगैरे काय होत होता? काय आपल्याला कधीच कानावर नाही. वाद बी कधी कानावर नाही. मुलीला कधी भेटला होता तुम्ही? मी मुलीला भेटून तरी 2-4 दिवस झाले भेटून तिला. काय म्हणली ती मुलगी तुम्हाला? आपल्याला म्हणलं नाही काय, काहीच बोलली नाही काय.
असं आहे, भांडण व्हायले, तंडण व्हायले, अगर असं आहे, कधीच काहीच म्हणणं. पक्ष एक दिवशी मला मागल्या 15 दिवसात म्हणले होते जागा एक लास झाले ते झाले. मी म्हणलं काय बी करा तुमच्या प्रपंचाला, मला काय करायचं, जागा एक नाही. म्हणजे त्यांनी प्रेम प्रकरणातून हे लग्न केलं होतं. हा. तुमचा विरोध होता त्यांना? होता विरोध माझा, तरी तेवढं त्यांनी नाही केलं. तुम्ही तसं काय त्यांना काय त्रास वगैरे दिला? अजिबातच नाही. तर काय संबंध आपला, आता 4 वर्षापासून त्रास नाही काय. बरं, तुझा छोटा मुलगा होता, काय नाव होतं त्याचं? त्याला मिठू म्हणत होती. तुम्ही काय म्हणत होता? मी वाढण्यावर आपलं ते ह्यानं म्हणत होतो, आपलं हावसानं, आपलं माझ्यानं, आपलं त्या महिन्याचं लाडानं घेत होतो तुम्ही त्याला? हो घेत होतो दुकानला नेऊन खाऊ घालायचं. कशामुळे झाली असेल बरी घटना सगळी? काय आता माहिती आहे सर आपल्याला तरी तुम्हाला त्यांच्या काय वाटतंय बरं? काय आता वाटायसारखा जागाच नाही नेमकं, तर काय वाटायसारखा म्हणून होता. मुलीने काय कर्जबाजारीपणा जावई तुम्हाला बोलत होते का? नव्हते बोलत नव्हते आपल्याला, तुम्ही त्यांना बोलत नव्हते? नव्हतं बोलत नव्हतं. मुलगीच तेवढी बोलायची, तुम्हाला काहीच नाही वाटत असं? काहीच नाही. म्हणजे त्यांच्या तक्रारीचं आपल्या कानावरच काय नाही. आता म्हणले मला गॅसला पैसे नाही, त्या म्हणल्यावर माहेरल्या 2-4 दिवसात मी गॅस भरायला पैसे दिले. देतो बाळा म्हणलं तुला. किती दिले ते पैसे? 1000 रुपये गॅस भरा. मग त्यानं भरला का नाही आपल्याला ती बी माहिती नाही काय. तुम्हाला मुलीने कसली तक्रारच केली नाही? कसलीच तक्रारच नाही आपल्याला तिने केली. शाळा शिकली ती मुलगी? हो मी होती की. किती मुली आहेत तुम्हाला? किती शाळा शिकली ती मुलगी? तिला 11वी शिकली होती मी. किती मुली आहेत तुम्हाला? तेवढी एकच होती. आणि मुलगा? एकच होता, मुलगा बी वारला. तेवढी एकच होती मुलगी मला. मुलगा कशाने वारला? काय त्याला थंडताप झाली म्हणून नाव झालं, वारला. आता तुमची काय तक्रार आहे का त्याबद्दल? कायच नाही. तर काय तक्रार कोणा संग करायची आता तक्रार? म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला बघितलं त्यावेळेस कोणाला कळलं का? हे गावातली होती की पण सगळीच बघायला जी आलेली होती ती होती की पण. मुलीचं काय नाव होतं म्हणले? तेजश्री. तेजश्री. आणि जावायचं तुमच्या? लक्ष्मण. आणि लहान मुलाचं? मिठू म्हणते ते त्याला. किती मग वय होतं लहान मुलाचं? 2 वर्षाचा होता मुलगा. बरं, ह्याने प्रेमविवाह कधी केला होता? किती वर्षापूर्वी? तरी 2-4 वर्ष झालं करून. बघा, प्रेम प्रकरण झालं, त्याच्यातून त्यांनी लग्न केलं, एक मुलगा सुद्धा झाला त्यांना, आणि परिस्थिती किती गंभीर झालेली आहे. याच गावातला मुलगा, याच गावातली मुलगी, स्वतः यांचीच मुलगी आणि मुलीचे वडील, जे मयत आहे ना मुलगी, तिचे वडील होते सोबत, आणि त्यांनी स्वतः हा पत्रा फाडलेला. या पत्र्याच्या शेड आतमध्ये मृतदेह आढळले. वाईट घटना घडलेली आहे, पण नेमकं कारण काय कळलं नाही. नेमकं आता तपासानंतरच पोलिसांचं कळू शकते की नेमकं काय झालं होतं. पोस्टमॉर्टम ज्यावेळेस होईल त्यावेळेस नेमकं त्या मुलानं आत्महत्या केली, गळफास घेतलेला आहे. आणि हे या लहान मुलाचा आणि त्या मुलीचा, म्हणजे यांच्या मुलीचा नेमकं कशामुळे मृत्यू झालाय, त्यांनी काय नेमकं विष प्राशन केलं होतं का नाही, का आणखीन तपासाचा भाग आहे तो. मात्र याच बाजावर इथंच त्यांचे मृतदेह होते असं त्यांनी सांगितले आपल्याला. इथं पण आहेत का नातेवाईक? काय नाव तुमचं? शेजारी आहेत, लांब आहे, अंतरावर. किती लांब आहे तुम्हाला? तरी 400-500 फूट. तुम्ही यांना येत होता इकडे यांच्याकडे? नाही तेव्हा तरी शेजारी आहेत ना, त्यांच्याकडे नाही हो. ती आपले ती आहे जास्त जवळचे शेजारी. त्यांनी केव्हा तरी आठवली भेटलं बोलायचं आपलं. होय मामा, तुम्ही कोण आहे त्यांचे? तुम्ही? मी बादशाह आहे त्यांचा. बरं, तुम्हाला काय माहिती असं काय तक्रार वगैरे काय झालेली कधी? काय तक्रार नव्हती. मी आता सारखं येत होतो इकडं. इकडे यायचं, बोलायचं, बारक्या पोराला घ्यायचं, न्यायचं, खायला काहीतरी आणायचं, पण तक्रार काय नव्हती दोघांच्या. कशामुळे झालं असेल हे सगळं? आता काय माहिती त्यांचा दोघांचा आता नवरा बायको. ते म्हणतात काहीतरी मामा ते ऑनलाईनचा खेळ खेळत होते तुमचे जावई, ते असं बी आपल्याला त्यातलं काय माहितीच नाही, तर आपण कसं बोलायचं सारखं. ते खेळ होतं का नाही? तुम्हाला मुलगी काय म्हणली होती का माझा नवरा असा करताय? म्हणजे तिनंच बिहांडा पडलाच नाही. म्हणजे काय बिहांडा पडला नाही? आपण हाताने आपल्या चुकीले आहे, त्याच्यामुळे आपण बापाला कातरा द्यायचा आणि काय म्हणून टेन्शन बापाला द्यायचं. त्या दृष्टीतून तिनं मला कुठलंच काय बोलली नाही. जे बी तिला त्रास झाला तिनं सण केला, पण मला कुठल्याच गोष्टी तिनं त्रास सांगाय नाही. का तर आपल्या बापा आपण चूक केली आहे, आपल्या बापाला आपण काय म्हणून सांगायचे? बापा आपल्याला करू नको म्हणला असताना आपण मनाने केलंय, मग बापाला काय म्हणून त्रास द्यायचा? अशा दृष्टीतून ते चलत होते. मुलीने तसं काय सांगितलं नाही म्हणतात. बघू, तुमचे कोण आहेत नातेवाईक? जे आता मयत झालेला मुलगा आहे तो कोण आहे तुमचा? आमचा नातू लागते. नातू लागते का? तुम्ही त्याचे आजोबा आहेत का? आता मुलीच्या वडिलांनी हे पत्रा फाडला सांगितलं सगळं काय नेमकं? आता ही घटना जी घडली त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? काय माहित नाही सर. तुम्ही बोलत होता का त्यांना? त्याला गाठपल्लीवर बोलत होतो, लक्ष्मणला बोलत होतो, पण बाकी काय नव्हतं. तक्रार नव्हती ना, काय नव्हती आपल्या. पण त्यांनी काय शेती वगैरे विकली म्हणून गेल्या काही दिवसात? ही शेती विकली, हे जागा विकली. कशासाठी काय ती काय माहित नाही सर मला. मी इथं नसतो सध्याला. मी 2 दिवसाकरता आलतो इथं. आता मी असतो तुळापूरला. सध्या टेलरिंगचं दुकान आहे माझं. मी इथं नसतोय. तुम्ही इथं असता का? तुम्ही आम्ही चिखलीचे चिखलीचे आहेत का?
तुम्ही इथलेच आहेत का? काय नाव आहे तुमचं? तुम्ही कुठे राहता? तुम्ही इथेच राहता? पलीकडे राहतो. बाजूला राहता का? तुम्ही यांना येत होता का? बोलत होता का? नाही नाही. नाही बोलत नव्हतं. का बरं? नाही बोलणंच नव्हतं आपलं कधी. आम्ही आपलं कामाला पळायचं, कामावरून बाजूला सारखायचं. त्यांनी ते लग्न केलं तर विरुद्ध मनाच्या, तुमच्या मनाविरुद्ध मुलीने लग्न केलं. ठीक आहे, पण तुम्हाला काय असं वाद पित आहे त्यांचा असं काय कळत काय नाही? काही तसलं कानावर काही चालत नाही साहेब. काही सुद्धा कानावर आलं नाही. आणि कधी त्यांच्या भांडणाचा कधी शिवेगाळी बी आपल्या कानावर आली नाही. नाही नाही. मग तुम्ही कधी बघितलं सकाळी? मी सकाळी काय झालं, मी सकाळी आलो, पुन्हा ह्याला फोन करायच्या आधी एक जण गावातला आलतं. ते म्हणले असं असं व्हायलंय, कवड उघड ना. ते मग मी बी आलो तिथं थोडं आपटीला पायरे पायरे म्हणलं, पोरला बाह्या म्हणलं उठ केलं, उठच ना गेली. मग ते आपण परस्पर काय करायचं. मग भावाला फोन केला, कुठं आहेस? मी कामावर आहे म्हणलं. ताटकं ये म्हणलं माघारी. पोरगी उठ नाही म्हणलं, पुरी उठ नाही म्हणलं, आवाज दिला. पुन्हा भाऊ आला. मी त्याला ढका सुद्धा लावून आहे पत्र्याला. मी भावाला बोलवून घेतलं, तीच आपलं तेच चालू केलं तिने, गावातला माणूस बोलवून घेऊन. मग आता काय चर्चा काय गावात झाली का? असं काय तुम्हाला काय समजलं? मग नाहीच हो, काहीच नाही. काहीच नाही कानावर तसलं काही चर्चा नाही आपल्या. नाही. बघा, अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. या पत्र्याच्या शेडमध्ये तिघांचा मृतदेह पडलेल्या अवस्थेमध्ये स्वतः मुलीच्या वडिलांनी पत्रा फाडून बघितला. वाईट घटना घडलेली आहे. मुलीचे वडील आपल्याला नेमकं खरं काय प्रकरण घडलंय हे त्यांच्या तोंडून आपण ऐकलेलं आहे. त्यांचा प्रेमविवाह झाला होता 4 वर्षापूर्वी. त्यांना एक मुलगा सुद्धा झाला होता. आणि दुर्दैवी घटना आहे, मुलीला गॅसला पैसे सुद्धा नव्हते, वडिलांनी स्वतः दिले पैसे. आणि त्यातून ह्यांनी अतिशय टोकाचं पाऊल. नेमकं काय झालं होतं पोलीस तपासांतीच कळू शकते. मात्र याच घरामध्ये जी घटना घडली, या घटनेबद्दल नेमकं खरं काय हे बघण्यासाठी मी आता बावी गावामध्ये, तिथंच त्यांच्या पत्र्याच्या जिथं पत्र्याच्या शेडमध्ये घटना घडली त्याच ठिकाणी पोहोचलोय. आणि हा पत्रा फाडल्यानंतर आतमध्ये काय घटना घडली नेमकं ते कळालं वास्तव. आणि मुलीच्या वडिलांनी स्वतः आपल्याला कहाणी सांगितली, काय प्रकरण घडलं होतं. इथंच त्यांची मुलगी, तिच्या बाजूला छोटं बाळ त्या मुलीच्या हातावर, आणि पलीकडे लटकत असलेला गळफास घेतलेला त्या मुलाचा मृतदेह, म्हणजे यांच्या जावायचा. अतिशय गंभीर घटना आहे. आता प्रकरण आणखीन नेमकं त्यांचे कोणी आपल्याला मित्र भेटतात का त्या मुलाचे, किंवा या मुलाबद्दल नेमकं काय माहिती आहे गावातल्या लोकांना? अजून वेगळ्या पद्धतीने जाऊया आपण, गावामध्ये जाऊ आणि ह्या मुलाचं जिथं घर आहे मुलाच्या वडिलांचं त्या ठिकाणी जाऊ. त्यांचे वडील काय, मुलाचे सुद्धा वडील काय म्हणतात नेमकं, त्यांना सुद्धा काय सांगितलं असलं त्यांचं सुद्धा मत घेणं गरजेचं असतं. आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ, याच्यामध्ये पोलीस काय म्हणतात सगळं दाखवणार आहे ग्राउंडचा रिपोर्ट मी तुम्हाला. आता चॅनल सबस्क्राईब करा. आमचं आरपार थेट बातम्या दाखवणारं एकच चॅनल आहे, टुडे समाचार. पाहूया आपण मयत झालेला मुलगा, सून आणि नातू याबद्दल. मुलाच्या वडिलाचं ते जिथं घर आहे गावात तिथं जाऊ आणि त्यांच्या घरातले नातेवाईक काय म्हणतात बघूया आपण थेट. चला बघा, या घरामध्ये जी घटना घडली त्याबद्दल मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. त्या घराच्या बाजूला इकडे पण एक घर आहे, शेजारी त्यांचे. नेमकं काय प्रकरण घडलं होतं खरं जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण त्या मुलाचं जे घर आहे गावामध्ये तिकडे जाऊ. पण त्यापूर्वी शेजारी नेमकं कशी परिस्थिती होती आणि घटना काय घडलेली आहे, यांना काय माहिती आहे का त्याबद्दल, किंवा ते काय बोलत होते का यांच्यासोबत, बघू आपण थेट. काय नाव आहे तुमचं? वैशाली जेहर माडिक. बरं, हे तुमचे शेजारी राहत होते किती दिवस झालं? वर्ष झालं. तुम्ही त्यांना ओळखता पूर्ण सगळं? हं. कोण आहे ते तुमचे? दिराची मुलगी आहे. बरं. हं. तुम्हाला ती बोलत होती मुलगी? बोलत होती पण असं काहीच नव्हती वा सांगत. हं. सकाळी उठणा गेली म्हणून मी गेलते. हं. कशी काय उठणा गेली म्हणून, दररोज उठत असती, आज उठलीच नाही म्हणून मी गेले. मग घराला थापती मारली तर काहीच नाही. मग पुन्हा मी सगळ्याला सांगितलं आज उठ नाही पायल म्हणून. हं. मग ती काहीच नव्हती माझ्याशी, काहीच बोलली नाही, काहीच नाही. मुलगा काय बोलत होता का तो? काहीच नाही, बारका होता मुलगा आणि काहीच नव्हतं. नवरा त्यांच्याशी आपण कसला संबंध नाही, बोलत नव्हते ते. बोलत नव्हते. कधी त्यांचा आवाज येत होता का मोठ्याने तुम्हाला? नाही. कधीच भांडण ती असं कधीच आवाज बाहेर आलाच नाही त्यांचा. कवाच आम्ही बी दररोज शेतात जायचं सकाळ संध्याकाळ घरी, पण कधीच त्यांचा आवाज ते येत नव्हता, काहीच नव्हतं. आणि ती काय बोलत बी नव्हती. काहीच नाही. ती सकाळी दररोज येते, ती बारकं बाळ उठून येत होतं आजी आजी म्हणून. बोलत होता का मग? ती बारका छोटा बोलत होता की, मग आज कसं येणार म्हणून काय म्हणत होता तुम्हाला ते? आजी म्हणत होता. तुम्ही काय म्हणत होता त्याला? त्याला मिठ्या म्हणत होता. मग ती आज उठणच गेला म्हणून उठवायला गेलता. मग ती काय उठलीच नाही. ती एवढंच झालं. पुन्हा तिच्या वडिलाला आणलं बोलवून, शेजारली ती म्हणलं, त्या आजीला ती म्हणलं चला उठणं गेली पाय. मग पुन्हा सगळी जमा झाली. असं झालं. काय वाटतं बरं तुम्हाला, एक तुमचा काय अंदाज आहे कशामुळे झाला असेल?
काहीच नाही हवा साहेब, आपल्याला काहीच वाटत नाही. तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला बघितलं त्यावेळेस कसं होतं आतमध्ये? काहीच नव्हतं, एकदम हे होतं, आवाज नाही, काहीच नव्हतं. पत्रा फाडल्यानंतर बघितलं का तुम्ही? मी नव्हते पुन्हा गेले, मी नव्हते, तिकडे गेलेच नाही तुम्ही? नाही पुन्हा मी तिकडे गेलेच नाही. पुन्हा ही सगळी हे तिचं वडील ही सगळी गेली, पुन्हा माणसं जमा झाली, कोणच नाही पुन्हा गेलं तिकडे. नाही पत्रा फाडल्यास ते गेले नाही, मी इथंच बसलेली होती. बघा घटना नेमकं काय घडली आणि घटनेबद्दल वेगळी स्टोरी, वेगवेगळ्या लोकांचं मत घेऊया आपण गावामध्ये. नेमकं खरी घटना काय घडलेली आहे. आता मुलीचे वडील स्वतः होते, त्यांनी स्वतः पत्रा फाडला, त्यांची मुलाखत दाखवली, काही शेजारी त्यांचे चुलते पण होते. आता हे त्या मुलीची चुलती आहे, त्यांचं घरी शेजारीच आहे, त्यांना सुद्धा कुठलीच तक्रार त्या मुलीनं सांगितली नाही, मुलांना नाही किंवा काय माहिती नाही. पण ही घटना तर घडलेली आहे. पोलीस तपास जेव्हा करतील तेव्हाच कळू शकतंय. आता ज्या मुलानं आत्महत्या केली त्या मुलाच्या वडिलाच्या घरी जाऊ आपण, तिथं नेमकं काय त्यांचं काय म्हणणं आहे बघूया आपण थेट. बघा इथं बावी गावामध्ये जी घटना घडली होती ती घटना स्वतः जी मयत मुलगी आहे त्या मुलीच्या वडिलांनी त्या ठिकाणी गेले आणि ते पत्रा कापला घराचा, आणि तो पत्रा कापून ती घटना वास्तव काय घडली होती मी तुम्हाला ते त्यांची प्रतिक्रिया दाखवली. मात्र प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवतोय. ज्या मुलानं आत्महत्या केली त्या मुलाच्या वडिलांचं घर आहे, इकडे दाखवा. या घरामध्ये त्या मुलाचे वडील, भाऊ, हे कुटुंब इथं राहत आहे, मात्र तो मुलगा इथं राहत नव्हता, कारण प्रेम प्रकरणातून त्यांनी लग्न केलं होतं म्हणून या लोकांपासून तो दूर होता. मात्र खरं यांच्यासोबत काय त्यांचं बोलणं झालं होतं का, प्रकरण काय होतं, किती दिवस झाले त्याला भेटून, बघूया आपण. त्यांचे हे भाऊ आहेत, इकडे वडील आहेत, आणि हे त्यांचं घर आहे. मात्र तो मुलगा इथं घरी राहिला नव्हता, पण हे राहतात म्हणून त्यांचं मत आपण जाणून घेऊया. काय तुमचं नाव काय म्हणले? रामेश्वर. आता तुमच्या भावानं आत्महत्या केली आणि त्यांच्या पत्नीनं पण, छोट्या मुलांना पण सकाळी घटना घडली, वाईट घटना, ती कधी कळाली तुम्हाला? 10 वाजता. काय कसं कळालं तुम्हाला नेमकं ते? तिथून एक त्यांच्या शेजारीचा फोन आला. काय म्हणलं? असं दरवाजा उघडे नाही, ये लवकर. मग काय केलं तुम्ही? मी जाऊन बघितलं तर काय, तो ह्याने पत्रा फाडून बघितलं होतं सगळं. काय तुमची आणि तुमच्या भावाची भेट किती दिवस झाली होती? भेटायला जवळजवळ 5-6 महिने झालं भेट नाही, बोलणं भाषेत नव्हतं ना. काय बरं बोलत नव्हतं तुम्ही? म्हणजे वाया राहिल्यापासून म्हणजे असं जास्त करून बोलणं भाषेत नव्हतं आमचं ना. ही घटना कशामुळे घडली असेल मग? काय तुम्हाला काय चर्चा बिर्चा काय? आपल्याला अंदाजच नाही बघा. काहीच नाही. काहीच नाही अंदाज आपल्याला. ते काय झालं हे त्याला माहिती आता, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच ते अंदाज नाही आपल्याला, कारण ती राहिला तिकडे होता त्याच्यामुळे आपल्याला काय त्याचा विषयच नाही ना. तुम्ही त्यांच्याकडे जात होता कधी तिकडं? नाही. ती येत होते का इकडे कधी? केव्हा तरी येत होता, म्हणजे काम परत असं म्हणजे त्यांच्याकडे झालता मागा 15 त्याची बायको मुलगा घेऊन कधी इकडं? नाही का. तुमचा भाऊ काय काम करत होता? ते असं कामाला जात होतं. तुम्हाला काय वाटतं बरं आता कशामुळे झालं असेल हे सगळं? काय माहित आता, ते आता अचानक ह्यानं असं केले, आपण आता काय माहित आता काय केलंय. तुम्ही सांगू शकत नाहीत का? काय सांगू शकत नाही. मुलाचे वडील आहेत सोबत आपल्या. तुमचं काय नाव पूर्ण? मारुती. किती मुलं आहेत तुम्हाला? 3 आहेत. तो मुलगा किती नंबरचा होता? 3 नंबरचा. काय नेमकं घटना आज जी घडली घटना ती कधी कळाली तुम्हाला? 9:30 टायमाला कळायचं. असं निघायचं म्हणजे की एक जणांना फोन केला, अरे दोघं औषधाचा वास यायला लागलाय, ये गेलो तर ही पत्रातोवर फाडला होता शेजाऱ्याने, ही पण आलेली. काय अवस्था होती तिथे, कशी अवस्था होती? म्हणजे तुमची सून कुठं होती, छोटा मुलगा कुठं होता आणि तुमचा मुलगा कुठं होता? खाटूवर मुलगा होती आणि तिनं फाशी घेतलेली होती. तुम्हाला मुलगा कधी भेटला होता याच्या? मुलगा भेटून 10-15 दिवस झाले. काय म्हणलं सुरुवातीला भेटल्यावर? मला जागा ऐकायची नाही की जा. का बरं, काय तुम्ही विचारलं का? ती काय ऑनलाईन खेळत होता, ऑनलाईन गेम. तुम्हाला कसं काय माहिती ते गेम खेळत होते काय? शेत कर्ज सारले की शेत ऐकून काय झालं? शेत कधी विकलं होतं? शेत हे गेलो शिकलं किती विकलं? 1.5 एकर. कशाचं कर्ज होतं ते? कैसा झालेलं काय त्याने सांगितलंच नाही. ही घटना एक नेमकं अचानक अशी एवढी कसं काय घडली? एवढं मोठं निर्णय काय वाटतं काय तुम्हाला? आपल्याला माहितच नाही तर आपण राहिला त्याच्यापाशी नाही तर काय. आमच्या आम्ही नवरा बघू बघायला हवी तर ही जी बघायलाच आहे. तुमचा अंदाज काय कशामुळे झाला असेल? काहीच कळायचं अजून नाही, काहीच कळायचं अजून नाही. बघा सगळं दाखवतोय मी. मुलीचे वडील सुद्धा काहीच बोलायला तयार नाहीत. ते पण म्हणतात की
हे जे प्रकरण झालंय ती मुलगी सुद्धा त्यांना कधी काय बोलली नाही किंवा काय कर्ज आहे असं काय काय कुठल्याही प्रकारे ते पण बोलायला तयार नाहीत, कारण त्यांना पण काय त्यांच्या मुलीने सांगितलं नाही. आणि मुलाचे वडील आहेत, मुलाचं घर इथं आहे आणि त्यांचे भाऊ पण आहेत, त्यांना पण काहीच कुठलीही कल्पना नाही. आणि घटना काय घडली नेमकं हे कोणीच सांगायला तयार नाही. नेमकं ते गावातले लोक आहेत वर काय तुम्ही इथलेच आहेत का? मी पारगावचे पाहुणे कधी भेटला होता का मुलगा तुम्हाला? नाही, आता 2 वर्ष झालं नाही. बरं, इथले गावातले कोण आहेत लोक? तुम्ही गावातले आहेत का इथले? बरं, काय नाव तुमचं? परमेश्वर नाव जाधव. बरं, ही आता घटना जी घडली तुमच्या गावामध्ये हे काय नेमकं कारण आहे बरं? काय वाटतंय, चर्चा काय आहे? चर्चा म्हणजे कारणचं तर काय कुणाला माहिती नाही, ते बी सांगा ना गेलेत मुलाचे वडील पण, कुणाला माहिती नाही ना. आणि मुलीचे पण वडील सांगत नाही. हा. काय? ते त्याने असं काय घटना घडली समजा केली ती असं कुणाला काय त्याचा ठाव ठिकाणाच माहित नाही ना, कशामुळे झालं काय त्यांची त्यांनाच माहित असणार त्यांनी काय कशामुळे केली ती. हा, त्यामुळे गावकारला पण माहिती नाही, कुणाला पण माहिती नाही. बरं, मुलाचा स्वभाव कसा होता? मुलाचा स्वभाव आता मोठ चांगला होता, पण ती काय कुणाला इथे भेटत बोलतच नव्हतं. तिसऱ्याचं काम झालं, तिसरे नवरा बघू तिकडे अलग राहिलेले ते वाहिलं. हा, त्यामुळे काही विषयच नाही. तुम्ही इथलेच आहेत का? काय नाव तुमचं? प्रशांत जाधव. बरं, तुम्हाला ती मुलगा कधी भेटला? भेटत होता सारखं, पण त्याचं म्हणजे असं काय नव्हतं, वडिलाचं बी काय नव्हतं असं. म्हणजे चलत होतं, त्याला ऑनलाईन गेमचा जरा नाद होता. परत त्यानं शेत विकलं, दिलं ह्याने बी पैसे दिले, तसं काय विषय नव्हता त्याला. म्हणजे ऑनलाईन गेम म्हणजे कसली गेम खेळत होता काय तुम्हाला माहित होतं ते? काय नाही तसला ऑनलाईन गेम खेळत होता असं म्हणजे? ऑनलाईन गेम. तुमची आता ह्याच्यात अशात कधी भेट झाली होती? तुम्ही इथलेच आहेत का? तुम्ही इथलेच आहेत? बघा, इथलं कोण आहेत अजून? तुम्ही कुठले आहेत? तुम्ही इथलेच आहेत? बघा, इथं घटना जी घडली ना अतिशय धक्कादायक घटना आहे. आणि या घटनेमध्ये एका 2 वर्षाच्या मुलाचा आणि पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका पत्र्याच्या डब्यामध्ये 3 मृतदेह. घटना गंभीर आहे. नेमकं ही घटना घडली कशामुळं दोन्ही कुटुंबातले नातेवाईक आहेत ते सांगायला तयार नाहीत, आणि त्यांना पण माहिती नाही म्हणतात की नेमकं कशामुळे झालं. आता हे पोलीस ज्यावेळेस तपास करतील ना त्याच वेळेस समजू शकतं. आणि त्याच्यानंतर नेमकं हे जे प्रकरण आहे तपास झाल्यानंतरच कळू शकतं की नेमकं या आत्महत्येचं काय कारण आहे आणि कशामुळे एवढं टोकाचा निर्णय या कुटुंबानं घेतलेला आहे हे उघड होऊ शकतंय. आपण पोलीस स्टेशनचे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेत, बघूया आपण थेट. बघा, बावी गावामध्ये जे प्रकरण घडलं ते नेमकं काय घडलंय आणि त्याच्यावर पोलिसांची काय प्रतिक्रिया आहे, नेमकं खरी घटना काय आहे, पोलीस तपास झाल्यानंतर कळू शकतंय. मात्र सुरुवातीला आता हे प्रकरण घडलेलं आहे तर पोस्टमॉर्टम आताच झालंय आणि मी आता ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलोय. आपल्यासोबत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेळके साहेब आहेत. नेमकं काय प्रकरण आहे आणि प्रकरणामध्ये पोलिसाची काय भूमिका आहे, तपास काय सुरू आहे आणि घटना काय घडली होती, अधिकृत माहिती पोलिसांकडूनच मिळू शकते. साहेब, तुमचं टुडे समाचारमध्ये स्वागत आहे. आणि आता तुम्ही तुमच्या हद्दीमध्ये बावी गावामध्ये घटना घडली. एका 2 वर्षाच्या बाळासह आईचा आणि त्याच्या वडिलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. एक तरुण होता, तरुण लटकलेला होता आणि महिला जी होती, महिला आणि बाळ हे बाजूवर झोपलेलं मृत अवस्थेमध्ये. काय घटना घडली ती, नेमकं काय प्रकरण आहे, तुम्हाला कसं समजलं, तुमची आता सध्याची कारवाई काय सुरू आहे? सकाळी आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना एक 10 वाजताच्या सुमारास बावी गावचे सरपंच आणि फोन करून सांगितलं की आमच्या गावातील लक्ष्मण जाधव नामक इसम आहेत, ते सकाळी 10 वाजेपर्यंत घराच्या बाहेर आले नाही. त्यामुळे आम्ही त्याचा पत्रा उचकटून पाहिला असता त्याच्या घरात तो लटकलेला दिसतोय, गळफास घेतलेला आहे आणि त्याचा मुलगा आणि पत्नी बेडवर झोपलेले आहेत, त्यांची काही हालचाल नाही आहे अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही लगेच स्टाफसह आम्ही तिथं रवाना झालो. आणि तिथं जाऊन पाहिलं तर घराचं दार, त्या टीन शेडचं दार लावलेलं होतं आतून. ते सरपंचाने जे उचकटून पाहिलं होतं तिथून मग आम्ही ते कट केलं आणि आत आमचा जो पंच होता त्यांना पाठवून आत ते आतलं दार काढलं आणि मध्ये प्रवेश केला आम्ही. तर त्यावेळी ते महिला एक आणि ते बाल म्हणजे 2 वर्षाचं बाळ आहे ते बेडवर म्हणजे पलंगावर झोपलेले होते. त्या बाईच्या तोंडातून वास हे येत होता, फेस वगैरे येत होता. आणि तो लक्ष्मण जाधव जे माणूस आहे तो घरमालक तो लटकलेला होता, म्हणजे गळफास घेतला होता त्यांनी. सर्व आम्ही ती प्रोसिजर केली, सगळी पंचनामे वगैरे, आमच्या वरिष्ठांनी पण भेट दिली त्या ठिकाणी. कोण आले तुम्ही? ॲडिशनल मॅडम आल्या होत्या, शपकत आमना मॅडम, आणि आमचे SDPO साहेब पण आले होते, DYSP राठोड साहेब. तर तिथली एकंदरीत आम्ही पाहणी केली आणि लोकांची एकंदरीत माहिती घेतली गावातली. तर
तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्याला जी शेती वाटून आली होती ती त्यानं विकली होती 1-2 महिन्यापूर्वी, आणि त्याचं जी जागा आहे ती तो जिथं राहतो आता, जी घटना घडली होती ती 50x55 अशी याची जागा आहे आकाराची. ती जागा पण त्याने एक 10 दिवसापूर्वी विकलेली आहे. तर ते कशासाठी विकली, एवढे पैसे काय करत होता तो, याची माहिती घेतली आम्ही. तर तो ऑनलाईन रम्मी आणि आपलं शेअर मार्केटमध्ये वगैरे पैसे गुंतवायचं. शेअर मार्केट आता सगळ्यांनाच माहिती आहे की शेअर मार्केट सगळं डाऊन झालेलं आहे, मायनसमध्ये आहे, आणि रम्मीमध्ये त्याचे पैसे बरेचसे गेलेले आहेत एकंदरीत. आणि मध्ये त्याच्या घरामध्ये 2 विषाच्या बॉटल भेटल्यात नवीनच, म्हणजे कदाचित त्यांनी कालच आणल्या असतील. त्या एक फोडलेली होती जे त्यांनी पिली, आणि एक सीलबंद तशीच होती. तर याच्यावरून एक गावातल्या लोकांकडे जे आम्ही तोंडी विचारपूस केली, आणि एकंदरीत तिथली परिस्थिती पाहता असं एक प्राथमिक अंदाज येतोय की त्यानं त्या आर्थिक विवंचनेतून त्याने एक प्रकारे सामूहिक आत्महत्या केल्यासारखा प्रकार आहे. आता PM वगैरे झालेला आहे, ओपिनियन काही डॉक्टरने दिलेले नाही, आणखीन PCR राखून ठेवलेला आहे. आता पुढं जे आम्ही तपासात निष्पन्न होईल ते आम्ही तुम्हाला कळवू याच्यानंतर. त्या जो मुलगा आहे त्यानं प्रेम प्रकरणातून विवाह केला होता, आणि प्रकरणातून विवाह झालेला होता, हे बरोबर आहे. आणि ते एकाच समाजाचे होते दोघे, आणि कोणाचा विरोध नव्हता त्या गोष्टीला. एकाच समाजाचे असल्यामुळे विरोध पण नव्हता. आणि एक 2000 माझ्या मते 2023 मध्ये काहीतरी लग्न झालं होतं, आणि 2 वर्षाचं बाळ होतं. ते एक मागच्या मार्च महिन्यामध्येच त्याचा बर्थडे झाला होता त्या बाळाचा, असं लोक सांगतात, त्याचे वडील पण सांगतायत. आणि त्या मैताचा म्हणजे लक्ष्मण जाधवचे वडील आणि ती महिला जी आहे त्याची पत्नी, त्याचे वडील, दोघांचे वडील तिथं स्पॉटला होते. त्यांची कोणाची पण त्याविषयी काही वेगळी काही अशी घटना आहे ज्याच्याबद्दल काही तक्रार किंवा शंका असं त्यांच्या मनात काही नव्हती. एकंदरीत त्या म्हणजे त्या स्पॉटवरचे एव्हिडन्स जे भेटले आम्हाला ते, आणि गावातल्या लोकांसोबत जी चर्चा केली आम्ही, त्याच्यातून हेच निष्पन्न होते की त्या आर्थिक विवंचनेत होता, आणि त्याच्यातून त्याने ते प्रकार घडून आणलेला आहे. टोकाचं पाऊल उचलायला तरुण मंडळी इकडे ह्याच्यातून अडकत चाललेली आहे, त्याबद्दल काय आव्हान कराल? आता सध्या तरुण मंडळी तुम्ही खेडेगावात कुठं बघा, किंवा इथं धाराशिव पण आपलं काय मोठं सिटी नाही आहे, प्रत्येक ठिकाणी बघा, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाताल त्या ठिकाणी नवीन तरुण मुलं 20 ते 28 वर्ष वयोगटातले, जवळपास 30 वर्ष वयोगटातले, ते जवळपास लुडो गेम किंवा ऑनलाईन रम्मी असे ऑनलाईनचे जे शॉर्टकट मनीचे जे गेम आहेत त्याचे खेळण्यामध्ये जास्त व्यस्त झालेले आहेत. लोकांना एवढं सांगणं आहे माझं की त्या शॉर्टकटच्या याच्यामध्ये न जाता तुम्ही मेहनत करून पैसा कमवा आणि स्वतःचं जीवन चांगलं जगा. हा प्रकार पण तोच आहे. शॉर्टकट रमीमध्ये म्हणजे शॉर्टकट पैसा कमवण्याच्या नादामध्ये हा सगळा प्रकार घडलेला असावा असा एक प्राथमिक अंदाज आहे. तर ते पुढचा तपास काय त्याच्यानंतर आपण निष्पन्न करता येईल आपल्याला की खरंच काय झालं होतं. अच्छा, बघा, पोलीस तपास करत आहेत. त्या तरुणाला ऑनलाईन रमीचा नाद लागला आणि त्याच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केलेली आहे. तरुण मुलं जे आहेत सध्या हे या ऑनलाईनच्या गेममध्ये अडकत चाललेले आहेत, कर्जबाजारी होतात आणि शेवटी असे टोकाचे निर्णय घेतात. पोलिसांनी सुद्धा, पोलीस निरीक्षक जे आहेत शेळके साहेब ग्रामीण पोलीस ठाण्याचे, त्यांनी सुद्धा आवाहन केलं की ऑनलाईनच्या चक्करमध्ये न जाता चांगल्या मार्गाने पैसा कमावा, मेहनतीनं पैसा कमावा, जेणेकरून तुम्ही कर्जबाजारी जर झालात तर तुम्हाला वेगळे निर्णय घ्यावे लागतील. याच्यापासून तुम्ही काळजी घ्या आणि तुमच्या मुलांना हातामध्ये मोबाईल देत असताना सुद्धा विचार करून द्यावा. पालकांनी असं लक्ष करावं असं आम्ही सुद्धा आवाहन करतो. मात्र बावी गावामध्ये जी घटना घडली, या घटनेमध्ये 2 वर्षाच्या बाळासह त्याच्या आईवडिलाचा मृत्यू झाला. धक्कादायक घटना उस्मानाबाद धाराशिव तालुक्यामध्ये. या घटनेचा सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे मी तुम्हाला. याबद्दल काय वाटतंय नक्की कळवा. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद धाराशिव.